सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या तालुक्यामध्ये, आणि आज सगळ्या तिथल्या ताईया इथे आलेल्या आहे. सगळ्या या माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत नेहमीप्रमाणे, आणि उत्सुक आहेत खेळ खेळायला, मजा मस्ती करायला, माहेरच्या आठवणींमध्ये जायला. तर अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा. वा, आणि आपण आपला हा पहिला खेळ सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. सगळ्या आलेल्या आहेत इथे. खेळ काय तेच माहिती नाहीये, फक्त खेळ खेळूया खुल्लम खुल्ला हे नाव माहिती आहे. आणि या खेळामध्ये आपण एक वाक्य देतो, ते वाक्य वेगवेगळ्या मूडमध्ये बोलून दाखवायचं, आणि जी ताई उत्तम सादरीकरण करेल तिला मिळणार आहे बक्षीस. वाक्य अत्यंत सोपे. वाक्य असं आहे की धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. चला आता कुठून सुरुवात करूया? इथून का इथून? कुठून? तिथून करायचं. ते म्हणतात तिथून सुरुवात करायची. काय म्हणणं आहे तुमचं? चालेल, ठीक. हा, ठीक आहे. क्या बात है. याला म्हणतात आत्मविश्वास. लगेच तिथून तिथून तिथून. आता ह्या सगळ्या काही म्हणतात की इथून सुरुवात करायची, तर आपण सुरुवात करूया इथून, कारण त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया, त्यांच्या वयाचा आपण मान ठेवूया. बरं, त्या म्हणतात इथून सुरुवात करायची आहे, तर आपण सुरुवात करूया इथूनच. तुमचं नाव सांगा. सुवर्णा जितेंद्र पाटील. सुवर्णाताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 27 वर्ष झाली. 27 वर्ष. भाऊजी काय करतात? शिक्षक आहेत. शिक्षक. ओ हो, शिक्षक. हे जे वाक्य आहे ताई, हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. रेडी? 1 2 3. हा. अरे धनी बापरे. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, हा. पर तुमचंच माझ्यावर नाही. हा, ह्याच्यात नाच कुठे? फक्त एवढंच झालंय, नाच दिसलाच नाही. हा, नाचत नाचत बोलाय. हा. धनी तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे, पर तुमचंच माझ्यावर प्रेमच नाही. धनी तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे, पर तुमचंच माझ्यावर नाही. असं आहे अहो बघा. धनी, हा, आहे आहे आहे. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे 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 हा, आहे. हे धनी सगळं बघणार आहेत. हा, खूप छान. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. ताई, हे जे वाक्य आहे ना, गात गात बोलायचंय. हा, ए धनी. हा, अहो माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही नाही नाही. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, तुमचंच नाही आहे. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, हे. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. आहा. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, बरं. तुमचंच माझ्यावर नाही आहे. चालेल. जवळजवळ 5वीतली कविता बोलल्यासारखं वाटतं. या बाई या बकोळीच्या झाडाखाली बसली बया. चला, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आता हे जे वाक्य आहे, लाजत लाजत बोलायचं. हा, इतका साज शृंगार करून आलेले आहात, तर छान लाजत लाजत होऊन जाऊ देत. समोर भाऊजी आहेत, भाऊजी बघतायत. कुठे आहेत? कुठे? नमस्कार. क्या बात है. हा, बायकोला तिथे कॅमेऱ्यामध्ये टिपतायत नुसते ते. हा, व्हेरी गुड. आम्हाला आधी कळलं नाही तिथे फोटोग्राफर आहेत. फोटोग्राफर इथेच आहे. 5 वर्ष झालेली आहे. तुमचं लव्ह मॅरेज. कसं ओळखलं मी सांगा बरं? चेहरा बघूनच सांगतो मी. हा, क्या बात आहे. लव्ह मॅरेज आहे. व्हेरी गुड. आता हे जे वाक्य लाजत लाजत, भाऊजी समोरच आहेत, त्यांच्याकडे बघून लाजत लाजत बोलायचं. धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर प्रेम नाहीये. धनी माझं तुमच्यावर खूपच प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर प्रेम नाही. लाजतानी येते एवढं. लाज न दाखवतो मी, तसं करून दाखवायचं. हा, लाज न बघा. अहो. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही.
हा होऊन जाऊ देत हा अहो आणि 3 हे फार महत्वाचं आहे. हा होऊन जाऊ अहो. हा हा? माझं तुमच्यावर लई 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 प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाहीये. हे कुठलं लांब नाही, एवढं लांब दाखवलं तरी पण काही नाही हरकत आहे का. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. तर येते हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य तुम्ही मंजुलिका स्टाईलने बोलायचं. धनी हा. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे तुमचंच नाही. हा. धनी हे- माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. बरं हे कुठल्या अंगाने आतमध्ये भूत आलं होतं, हे कुठलं होतं? मी करतो असं करून दाखवा. हा भूत आलेले आहे? हा हा करून दाखवा. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच नाहीये माझ्यावर. असं हसाय? हा, हे भावाजी बघणार आहेत हे सगळं. हा चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर येते हे जे वाक्य आहे, हे वाक्य बोलल्यानंतर धनी माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावरती नाही, हे बोलल्यानंतर असं करायचं. हा होऊन जाऊ दे, सोपं आहे. हा समोर धनी आहेत. हा धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. बुक. हा धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. बुक. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हे जे वाक्य ते रागात बोलायचे. धनी माझं तुमच्यावरती लई धनी. प्रेम. हा माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाहीये. राग राग हा राग. एकदम राग. हा एकदम राग. धनी माझं लई तुमच्यावर प्रेम आहे पण तुमचंच नाहीये माझ्यावर. राग रागात पाहिजे राग. धनी धनी माझं तुमच्यावर नाही. हा हा बरोबर. हा माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, लई म्हणजे लईच प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाहीये. त्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे तिला आपण देणार आहोत बक्षीस. खूप खूप अभिनंदन त्या ताईंना द्या. माहेर वाशिणी माहेर आल्या म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी तर येणारच की नाही, हो की नाही. आणि म्हणूनच आपण ह्या माहेरच्या आठवणी या भागामध्ये आपण माहेरच्या आठवणींना उजाळा देणार आहोत, माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहोत. आणि त्यासाठी सगळ्या ताईंबरोबर त्यांच्या माहेरच्या आठवणी काय आहेत ते आपण जाणून घेऊया. त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव मंगला प्रशांत काटे. मंगला ताई, माहेर कुठलं तुमचं? पाचोरा आणि सासर? नगर. सासर नगर. हो. काय अशा माहेरच्या आठवणी आहेत तुमच्या? माहेरची आठवण माझी मोठी बहीण. मोठी बहीण? हो, आम्ही 4 बहिणी आहेत. अच्छा. माझी कंडिशन अशी, पप्पा सर्व्हिसला होतं MECB मध्ये वायरमन, पण लक्ष हा प्रकार त्यांनी काही घातला नाही माझ्यामध्ये. पण माझी मोठी बहीण खूप घेऊन फिरली मला. आज जे चालू शकते मी माझ्या मोठ्या बहिणीमुळे चालू शकते. वा किती सुंदर. हो. काय मग बहिणीबद्दलची एखादी आठवण तुम्ही सांगाल? म्हणजे मी जेव्हा 10-1 वर्षाची होती, मला म्हणजे चालता सुद्धा नाही येऊ शकत होतं, काठ्या वगैरे काहीच नाही घेऊ शकत किती होती. वर्षाचे होते तुम्ही? 10 वर्षाची 10 असताना. वर्षाची 10 वर्षाची असताना. आणि मग न चालता येण्यामुळे म्हणजे इथं जे शिबिर झालं होतं पाचोऱ्यामध्ये, तिथं नेण्याची कंडिशन सुद्धा म्हणजे पप्पांनी सुद्धा लक्ष घातलं नाही तेव्हा त्यावेळेस. मग त्यांनी शेजारच्या लोकांना अशा विनंती केल्या की माझ्या बहिणीला तिथपर्यंत घेऊन चला बघा. मग ती त्यावेळेस तिथे घेऊन गेली आणि तिथे सिव्हिलमध्ये माझा नंबर लागला आणि माझं जळगावला ऑपरेशन झालं. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला जे सपोर्ट केलं, आता फॅमिलीमध्ये जे पण प्रॉब्लेम आले ते ललिता मॅडमांनी, आणि त्यांनी खरंच खूप सहकार्य केलं मला. ललिता मॅडमांनी, वा. त्यांचे आभार मानते मी इथे. आणि मला असं वाटतं की त्यांना सुद्धा काहीतरी बोलायचं या संदर्भात. तर त्या इथे 1-2 शब्द ताई तुम्ही इथे. सर मी माझ्या सर्व मैत्रिणींना सांगू इच्छिते की ममता अतिशय उत्तम पद्धतीने साड्यांना पिको फॉल करते आणि पार्लरच्याही बऱ्याचशा गोष्टी तिला छान जमतात. कुणाला काही गरज असेल तर तिचा नंबर अवश्य घ्या. शक्य असल्यास सर्व भगिनींनी मदत करावी असं मला वाटतं सर. आणि असं काही झालं तरी आपल्या कार्यक्रमाचंही सार्थक होईल. ताई तू इथे येऊन तू सगळ्या गोष्टी तू व्यक्त झालीस
आणि बोललीस तू. आणि ते सगळे आपले जे प्रेक्षक आहेत, विशेषतः मला सांगायचं आहे की आपल्या पाचोऱ्यातल्या जितक्या सगळ्या आपल्या ज्या महिला असतील किंवा इथे उपस्थित असल्या माहिती, जसं ताईंनी सांगितलं की जे काही आपल्या साड्यांच्या संदर्भातील जी काही कामं असतील किंवा अगदी पार्लरच्या बाबतीतसुद्धा काही कामं असतील, तर प्लीज ताईंशी संपर्क साधा. त्यांना जास्तीत जास्त काम द्या, त्यातून 4 पैसे त्यांना मिळाले तर ते स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतील, त्यांच्या मुलाला ते वाढवू शकतील. आणि अजून काही मदत लागली तरी नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ताई, तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका. पण एक विशेष मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही स्वतःहून असं कधीच तुम्ही शारीरिकदृष्ट्या स्वतःला दुबळं अजिबात समजू नका, कारण ती आपली विल पॉवर असते. आणि ज्या पद्धतीने देऊन तुम्ही आज इथे उभ्या आहात, खूप सुंदर. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या हिमतीला आपण सलाम करूया आणि जोरदार टाळ्या देऊया. खूप सुंदर. ताई, तुम्ही बसू शकता. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव दिशा ललित पुजारी. खरं तर प्रत्येक एक गोष्ट आठवणच असते आईबाबांची. माझे आईवडील दोघं अपंग आहेत आणि मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. माझी आई सरकून सरकून चालते आणि वडील धरून धरून चालतात, पकडून पकडून. तर त्या परिस्थितीतही आर्थिक पाठिंबा नसतानाही त्यांनी मला इतकं शिकवलं. म्हणजे मी CA इंटर आहे, MBA आहे, आज मी पोस्ट ऑफिसमध्ये ब्रांच पोस्ट मास्टर म्हणून काम करते आहे. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ एवढा आहे की आमच्या घरात कोणत्याही कामाला बाई लावणे एवढी आमच्याकडे आर्थिक परिस्थिती नव्हती. पण त्या परिस्थितीतही माझ्या आईबाबांनी मला इतकं भक्कमपणे उभं केलं आहे. आणि ही आठवण एक अशी द्यायची होती मला की मी 3रीत होती, लक्ष्मीपूजनचा दिवस होता तो. तर मी अशी पायऱ्यांवर होती आणि सुसुंद्री पेटवत मी अंगणात चालली गेली आणि माझ्या आईबाबांना पायऱ्या उतरता येत नव्हत्या, ते घरातच होते. आणि सुसुंद्री पेटवताना माझ्या घागऱ्याला आग लागली. तर त्यांना खालती येता येईना आणि मी घाबरून वरती जाईना. कितवीतली गोष्ट? 3रीत होती मी. हां. तर मी इतकी घाबरली, मी रडत म्हणजे पळत पळत मी आईकडे आली. तर माझ्या आईने म्हणजे तिच्या हाताने माझा घागरा विझवला. माझ्या पायाला कुठेही चटका लागला नाही. मी आज एवढी धडधाकटपणे उभी आहे. आजपर्यंत प्रत्येक वेळा माझी आई मला एकच शब्द बोलते की तू कर, मी आहे तुझ्यासोबत. आता माझा 1.5 वर्षाचा मुलगा आहे, माझ्या सासूबाई माझ्यासोबत इथे आल्या, तर ती माझ्या बाळाला सांभाळते. म्हणजे माझं म्हणणं आहे की परिस्थिती कशी असली तरी आपण त्याच्यातून वाट काढू शकतो. आणि तिने वाट काढली म्हणून मी जगली. नाहीतर लहान वयात लग्न करून दिलं असतं, पुढे काय झालं असतं, खंबीरपणे उभी राहू शकली नसती. पण आज मी जे काही आहे ते माझ्या आईबाबांमुळेच आहे. आणि त्यांनी जे माझ्यासाठी केलं आहे त्याच्यासाठी मी खूप पुढे जाईल आणि त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण करेन. आणि सगळ्यात आधी खरं तर तुमच्या आईवडिलांचं खूप कौतुक आहे. त्यांना खरंच खूप अगदी त्यांचं कौतुक एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांच्यामुळे तुम्ही इतक्या उभ्या आहेत आणि आज तुम्ही इतकं मनापासून व्यक्त झालात, त्यांच्याबद्दल बोललात, तुम्हाला सुद्धा आता बरं वाटत असेल, छान वाटत असेल. खरं तर आपण आपल्या आईबाबांना थँक्यू नाही म्हणू शकत, पण तुमच्या माध्यमातून मी त्यांना थँक्यू म्हटली. वा, खूप सुंदर. ताई, तुम्ही बसू शकता. माहेरच्या आठवणी ह्या नेहमीच भावूक करणाऱ्या असतात. काही आठवणी अशा असतात की ज्या नकळतपणे चेहऱ्यावरती हास्य आणतात, पण काही आठवणी अशा असतात की त्या डोळ्यातनं पाणीसुद्धा आणतात. आणि ह्याच भावूक आठवणीनंतर आपण जाणार आहोत आपल्या मजेशीर खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आणि सुरू करूया आता आपला हा धमाकेदार आणि मजेशीर खेळ. त्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, तरी पण एक नियम सांगतो. संगीत सुरू झालं तर कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस. आणि जी अंतिम विजेती असेल तिला अर्थातच बक्षीस आहे. खुर्च्यांच्या मधून जायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. आणि विशेष म्हणजे नळावरची भांडणं हवी आहेत. ओके, चला तर मग सुरू करूया. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. दिल दे के तू बन जा मेरी बायको, दूसरी पोरगी मैं देखूं कायको. दिल दे के तू बन जा मेरी बायको, दूसरी पोरगी मैं देखूं कायको. मेरी है तस्वीर तेरे आंखों में, फिर होठों पे कायको. नको नको काय ग सखू, काय ग सखू, काय ग सखू. हा, पटकन 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 बसा. म्युझिक संपलेलं आहे. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, क्या बात आहे. हा, मिळालेली आहे, क्या बात आहे. हा, एक 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 या साईडला, इथे लवकर, इथे 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 लवकर. हा हा हा, इथे 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 या साईडला इथे. आणि आता 5 खुर्च्यामध्ये आहेत आणि ताया आहेत 9. हा, तेव्हा बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. त्यासाठी म्युझिक प्लीज.
हा लवकर 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 हा लवकर हा लवकर लवकर लवकर. आणि आता एकच खुर्चीमध्ये आहे. अरे पुन्हा याच ताई आले इथे. हा पुणे एकच खुर्चीमध्ये आहे आणि बघूया आता कुठली ताई पटकवते खुर्ची. त्यासाठी म्युझिक प्लीज. छबी तारी छबी मी तोऱ्यात उभी हजारानं लाईक्स माझ्या डीपीला छबी तारी छबी मी तोऱ्यात उभी पोर माग माग माझ्या डीपीला म्हणत्यात हॅलो करत्यात फॉलो इन्स्टा ट्विटरला वर नंबर मागणं थेट ऑल यू बॉयज गेट दिस थेट बिना फ्रेंडशिप लग्न थेट Get set before it's too late. आणि ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांना त्यांचं खूप खूप अभिनंदन. ताई सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला मिळतं हे बक्षीस. खूप छान चाललंय सगळे आणि सगळ्या ताई अगदी खुश आहेत, आनंदात आहे. पण मला सांगा, आपल्याला कोणाला भांडायला आवडतं का? नाही आवडत की नाही? भांडण हे वाईटच. कारण ते कसं आहे की भांडले की मी अबोला निर्माण होतो. अबोला निर्माण झाला की मग ते नातं दुरवलं जातं, एकमेकांची तोंड पण बघितली जात नाहीत, मनात इच्छा खूप असते. आणि शेवटी कसं असतं की आपल्याला आपली नाती जपणं फार महत्त्वाचं असतं आणि त्याचाच विचार करून आपण चुकूल द्यावी घ्यावी हा भाग करत असतो. आणि त्या भागात आपण अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो, दुरावलेली नाती जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई, तुमचं नाव सांगा. रुपाली दिनेश दुसे. बरं, कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्ष आहे? माझ्या लहान बहिणीसोबत जीवाभावाच्या मैत्रिणी म्हटलो किंवा खूप असा म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे. खूप चांगलं नातं असताना माझं मी लव्ह मॅरेज केलेलं, समाजातच केलेलं, पण लव्ह मॅरेज असल्यामुळे आमचा दुरावा झालेला आहे. आणि तिने आजही माझ्या लग्नाला असेल माझ्या बाळाला ॲक्सेप्ट केलेलं नाही. माझी बहीण माझ्याशी बोलत नाही किंवा तिने माझ्या बाळालाही आज कड्यावर सुद्धा घेतलेलं नाही. किती वर्ष हा अबोला आहे? 2020 पासून. 2020 पासून म्हणजे आता जवळजवळ 4 ते 5 वर्ष झाली. पण मी या 4 वर्षात तुम्ही स्वतःहून कधी बोलण्याचा प्रयत्न केलात त्यांच्याशी? केला. आईच्या मार्फत केला, वडिलांच्या मार्फत केला. त्यांनीही दोघांनी त्यांच्या पद्धतीने समजवलं तिला, पण आय डोंट नो काय तिच्या मनामध्ये, पण ती ॲक्सेप्ट करत नाही. पण तुम्ही तुमच्या आईशी किंवा बाबांशी बोलता? हो, ते बोलतात. ते साधारण माझ्या लग्नाच्या 1 वर्षानंतर जेव्हा माझ्या घरच्यांनी ॲनिव्हर्सरी ठेवली त्यावेळेस माझ्या घरचे पहिल्यांदा आले. माझ्या पप्पांनी तेव्हा ॲक्सेप्ट म्हणजे आजही म्हणण्यासारखं ॲक्सेप्ट केलेलं नाही त्यांनी, पण केलंय. पण थोडंफार बोलतात, कम्युनिकेशन आहे. येस, पण तिने आजही केलेलं नाही ॲक्सेप्ट. ताई, मग तुम्ही आता ह्या माध्यमातून ज्या 4 वर्षात तुम्हाला तिला बरंच काही सांगावं असं वाटतंय, मनात खूप साचून राहिलंय, या माध्यमातून तुम्ही त्यांना सांगू शकता. समजा असं समोर तुमची बहीण आहे, काय सांगाल तुम्ही तिला? माझी एकच इच्छा आहे की तू माझ्याशी बोलावं, माझ्या बाळाला एकदा तरी कड्यावर घ्यावं, बस, बाकी काहीच नाही. एकदा तिने माफ करावं जी काही माझी चूक असेल ती. ह्या कार्यक्रमातून मला संधी भेटली, तिच्याशी कॉन्टॅक्ट करता येऊ शकतोय. ती नाशिकमध्ये असते तरी मी आजपर्यंत तिच्याशी स्वतःहून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी ती आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण हे तुमचं हक्काचं माहेर आहे, हक्काचं घर आहे. आणि इथे येऊनच आपण आपल्या मनातल्या इच्छा व्यक्त करत असतो, आपल्या मनातली खंत आपल्याच हक्काच्या माणसाकडे बोलून दाखवत असतो. आज तुम्ही इथे व्यक्त झालात, बोललात. आणि ताई, तू इथे माहेरी आले तर तुला मी असंच जाऊ देणार नाहीये. तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. बरं, मला सांगा, तुम्ही जेव्हा सगळ्या माहेरी जातात, सगळ्या ताया माहेरी जातात, गेल्यानंतर लगेच निघावंसं वाटतं का तुम्हाला?
नाही की नाही आल्यानंतर असं वाटतं की नाही की अजून काही दिवस बाबा बाहेर थांबावं जरा. तर त्याचे मला सुद्धा आता ना तसंच वाटते की तुम्ही इथे सगळे आल्या तर असं वाटतं की जाऊ नये, पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.